तर वसईमध्ये 13 वर्षांच्या विद्यार्थिनीचा शिक्षिकेनं शिक्षा दिल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केलाय। माझानं बातमी लावून धरल्यानंतर अखेर शिक्षिकेला निलंबित करण्यात आलंय। तसंच शाळेवर कारवाईसाठी दबावही वाढला। आता मात्र वसईतल्या सातिवलीमधील श्री हनुमंत विद्या मंदिर हायस्कूल अनधिकृत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। महापालिकेनं शाळा अनधिकृत असल्याची नोटीसही लावली, मात्र शाळेकडून नोटीशीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आता मात्र संस्थाचालकांनी शाळा अनधिकृत असल्याचं मान्य केलंय। तर दुसरीकडे शाळेवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलाय। हमारा बच्ची कभी बीमार नहीं पड़ी, कभी नहीं पड़ी। जब वो स्कूल में गई शनिवार के दिन तो उठक बैठक कराया लो 100 बेरा, तो अपने मम्मी को बताई, अपने मम्मी को बताई कि मैं संडे के दिन मम्मी इधर दर्द कर रहा है। तो उसका मम्मी शाम को मलहम ले आके मली, तो उससे पूछी कि कहीं गिरी है, क्या हुआ है मेरे को बता। तो वो बोली कि नहीं, हमको उधर टीचर ने 100 बार मेरे को मम्मी उठक बैठक कराई है। शाळेबद्दल काय बोलायचं, शाळा ही अनधिकृत आहे पहिली गोष्ट तर। आणि शाळेचे जे संस्थाचालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शाळा 8वी पर्यंत अप्रूव्हल आहे, पण हे शाळेचा बोर्ड 10वी पर्यंत लावला आहे। माझ्याकडे अशा 100 ते 150 माझे विद्यार्थी 9वी 10वी इथून शिकलेले आहेत। म्हणजे कुठेतरी सरळ खोटं बोलतायत। आणि एक नवीन प्रकार आहे की त्या मुलीच्या आईवडिलांना आणि पूर्ण समाज माध्यमात एक मेसेज पसरवतात की ती मुलगी पहिली आजारी आहे। ती मुलगी काही आजारी नाही आहे, फक्त त्या गरीबाला दाबण्याचा प्रकार सुरू आहे। हे पैशाने धनदांडगे आहेत। तर नवी मुंबईच्या वाशीमध्ये कामाच्या